ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी एकादशी महाले याबद्दल माहिती व ती किती तारखेला हे माळ घालावे, विशेष पूजा विधी व विशेष उपाय व त्याने काय लाभ होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व तसेच आपल्या व्हिडिओला लाईक व यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. एकादशी तिथी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे जी अमावस्येनंतर 11व्या दिवशी जी तिथी येते तिला शुक्ल एकादशी तिथी म्हणतात व पौर्णिमेनंतर 11व्या दिवशी जी तिथी येते तिला वैद्य म्हणजेच कृष्ण एकादशी तिथी असे म्हणतात. या दोन तिथींना जे लोक मरण पावलेले असतात अशा लोकांचे या पितृ पंधरवड्यामध्ये एकादशी तिथीला श्राद्ध म्हणजेच माळ घालतात. यावर्षी ही तिथी 27 सप्टेंबरला दुपारी 1:20 सुरू होऊन ही तिथी 28 सप्टेंबरला दुपारी 2:49 आहे. तरी माळ हा 27 सप्टेंबरला घालावा व एकादशी व्रत हे 28 सप्टेंबरला करावे. यामुळे आपल्याला समाजात मान सन्मान मिळेल व आपल्या आनंदात वाढही होईल. या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करावा व स्वच्छ आंघोळ करून तर्पण करावे. तर्पण म्हणजे एका तांब्या तांब्यात पाणी घ्यावे व त्यात काळे तीळ घालावेत. ते पाणी दक्षिण दिशेला तोंड करून ओम पित्र देवाय नमः म्हणत अर्पण करावे. यालाच तर्पण म्हणतात. या दिवशी पुरणपोळी, खीर, वडी, कढी, कारले, गवारी, बटाट्याची भाजी अशा विविध पक्वान्नांचा नैवेद्य करावा व त्यातील नैवेद्य गायी, कुत्रा, छतावर व मुंग्यांना काढावा व त्यांना तो खाऊही घालावा. त्या दिवशी आपण ज्या व्यक्तीला जेवायला बोलवू त्या व्यक्तीला पितर समजावे व प्रथम छतावरती नैवेद्य ठेवावा व देवघरातही नैवेद्य दाखवावा व पितर जेवू घालावे व त्यांचा शुभ आशीर्वाद घ्यावा. याने आपल्याला जर पितृदोष असेल तर त्यातून मुक्ती मिळते व पितरांचे शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतात. तसेच या दिवशी 11 ब्राह्मणांनाही जेवू घालावे व त्यांना दानधर्म व दक्षिणाही द्यावी व देवळाच्या किंवा मंदिराच्या ठिकाणी 11च्या पटीमध्ये दानधर्म करावा. या दिवशी दानधर्म अन्न, वस्त्र व धन असे दान करावे. याने आपल्या पितरांना व आपल्याला हे शुभ असते. तसेच या दिवशी श्रीमद भगवत कथेतील अध्याय 11वाही वाचावा व ओम नमो नारायणाय नमः हा मंत्र जमेल तेवढा व जास्तीत जास्त करावा. याने आपले पित्र सद्गतीस प्राप्त होतील व आपल्यालाही त्यांचे शुभ आशीर्वाद लाभतील. तसेच आपली कोणती कामे वारंवार अडकत असतील तर तीही मार्गी लागतील व आपल्याला सुख, समाधान, ऐश्वर्य व संतान सुख प्राप्त होईल. आता आपण विशेष उपाय पाहूयात. जर आपल्याला चारी बाजूने कमवून पैसा येत असेल तरीही तो हातात टिकत नसेल, नशेच्या आहारी घरातील व्यक्ती पडला असेल किंवा वारंवार दवाखान्यात पैसा जात असेल तर हा उपाय नक्की करून पहा. एका तांब्या तांब्यात गंगाजल घ्यावे, त्यात 7 बेलाची पाने घालावीत व ते पाणी शिवमंदिरात जाऊन नंदीच्या पायावर घालावे व बेलाची 7 पाने पिंडीवर घालावीत. याने घरात पैसा टिकून राहतो व सारखा खर्च होत नाही व अडकलेला पैसाही परत मिळतो व घरात कोण वाईट मार्गाला लागला असेल तर तो योग्य मार्गाला लागेल. अशा प्रकारे हा उपाय करून पहा. याने आपल्याला नक्कीच फरक पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. राधे राधे.